गजानन तुकाराम चकी यांचा कांदा गावाशेजारी असलेल्या घराशेजारी कांदा आहे. कांदा मंगळलेला कांदा मागचा आहे, त्यामुळे गोंडे सध्या मोठाले झालेले नाही, छोटे छोटे आहे. मध्यम तरीचा कांदा आहे. त्या म्हणण्याचं तात्पर्य आहे की ही कांदा चांगला होणार आहे. ज्यावेळेस हा कांदा व्यवस्थितपणे गोंडे मोठाले होईल त्यावेळेस व्हिडिओ पुन्हा बनवू आपण. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी संत सावतामाळी यांची हा अभंग हे शिकून जातो की आपल्या शेतातच सर्व काही आहे, भगवंत पूर्ण उरलेला आहे. नुसते अन्य अभंगात वर्णन केल्याप्रमाणे पंढरी इथे सर्व आहे तीर्थ, हे या त्यांच्या अभंगातून आपल्याला स्पष्टपणे संत सावतामाळी महाराज सांगतात. तीर्थाला जाण्याची कुठेही आवश्यकता नाही आणि कोणतीही गरज नाही. म्हणून खरे भगवंत कोणते हे ओळखण्यासाठी त्यांनी एक युक्ती सांगितली. त्यांचं असं मत होतं की सर्व काही सोडून देऊन, आई वडिलांची सेवा सोडून आपण तीर्थाला जाता. घरी जर डोळं वस्त्र असली त्यांची काळजी करत नाही, म्हणून आपल्याला देव पावत नाही हे त्यांना निदर्शनात आणून दिले. त्यांनी नन्नस आपण आज दृढ निश्चय करू की संत सावतामाळी महाराजांच्या सांगितल्याप्रमाणे आई वडिलांची सेवा करू आणि डोळं वस्त्र यांची पण सेवा करू. तेव्हाच आपल्याला भगवंत भेटेल, यात कोणतीही शंका वाटत नाही मला. हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. विविध तऱ्हेचे अनेक प्रश्न माझ्या चॅनल मध्ये मी घेत असतो, तेव्हा आजही हे प्रश्न घेतलेला आहे. शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी झाली ती तुटपुंजी आहे. ही कर्जमाफी नाही तर फसवेगिरी आहे शेतकऱ्याची. सरसकट त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली नाही. त्यासाठी आवाज आपल्याला उठवावा लागेल. कर्जमाफी व्हायची असेल तर जून महिन्याच्या आतच व्हायला हवी, पण त्यांनी पुढे ढकलली. कारण शेतकऱ्याचा प्रश्न कोणताही असला तर प्रत्येक प्रश्नात असंच चालू आहे. ज्याची सत्ता तो शहाणपण शिकवतो, हे यातून आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. एवढीच मला सांगायचं आहे आणि इथे स्टॉप करतो हा व्हिडिओ.